कुहू, बॅग अजून भरून ठेवली नाहीस तू? हा आई मी दूध पिते, प्लीज भर ना. जाम ना डॅम्बीज झालीस तू आता. आई तू मला विचारलं नाहीस की मी सोनूच्या घरी किती मजा केली. काय काय मजा केलीस? गाई तुला माहितीये मी सोनूच्या घरी इतकी मजा केली की खूप मजा केली. आणि आम्ही दोघी पण खूप 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 खेळलो. आणि तुला माहितीये का तिच्या मम्मीने ना तिच्यासाठी असं मोठ्या दुकानात ना खेळणी आणलेत खूप सारी. आणि तिने लेगोचा सेट पण आणलाय. आणि तो तर एकदम परदेशात आणलाय असं ती म्हणत होती. तिच्या बाबांनी आणलाय पण तो खूप महाग आहे. लेगोचा सेट आणलाय का? अगं तुला माहितीये लेगो कसा असतो? त्याचे ते ना असे छोटे छोटे पीस असतात, ते कनेक्ट करायचे आणि मग त्याच्यानंतर असं मस्त मॉडेल बनतं. आई आपण पण घ्यायचा लेगो सेट. कुहू, आपण तुझ्यासाठी खेळणी आणि पुस्तकं घेतली होती ना बाळा? अगं आई ती सगळी खेळणी फडतूस झालेत, मला लेगोच हवाय. कुहू, असं नाही बोलायचं. कुणी शिकवलं तुला हे? मला नाही माहिती पण मला लेगो सेटच हवाय. एक काम करूया, आपण तुझ्यासाठी बाहुली आणूया. लेगो. तुला स्विमिंग पूल हवा होता ना छोटा, तो घेऊन येऊया. लेगो. मी बाबांशी बोलते. हा बाबा खरं तर आता असायला हवे होते पण तू त्यांना कॉल कर आणि त्यांना सांग कुठची सगळी खेळणी एकदम जुनी झालीत आणि तिला पहिला लेगोचा सेट पाहिजे. किती बोलतेस कुहू, शाळेला उशीर होतोय. हे घे वॉटर बॉटल आणि बॅग घे. हे बघ दूध पण अर्धवट. स्कूल बस मिस होईल. चल. शिल्पी, नाही, काल जे झालं ते विसरून जा प्लीज. काळजी घे. अश्विनी, ओय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळी धावायला घरातनं बाहेर निघाला ते मॅरेथॉन कंप्लीट करून आलात की काय? प्लॅन तो वही आहे पण म्हटलं चला सुरू करूया फिटनेसचं. काय आता टुर्नामेंट जवळ येते ना, मॅचेस चालू होतील, फिटनेस नको? नाही, तुम्हाला ना तुमच्या जनरल फिटनेस कडे पण जरा लक्ष द्यायला हवंच ना. अच्छा. हो, बघा ना, हा पोटाचा घेर केवढा वाढत चाललाय. तो अगदी भोपळ्यासारखं दिसायला लागलंय तुमचं पोट. हे चल बघ, सिक्स पॅक आहे, सिक्स पॅक. मग 2-4 दिवस असं जॉगिंगला गेलो ना की डायरेक्ट एका मोठ्या पॅकचा सिक्स पॅक, टक 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 टक. मग आणि सॉलिड क्रिकेट प्लेअर आहे मी, माहितीये का तुला? म्हणजे जर मी ही टुर्नामेंट नीट खेळलो तर 100% आश्रय सोसायटी जिंकते. एका हातात टुर्नामेंटची ट्रॉफी आणि दुसऱ्या हातात मॅन ऑफ द मॅच. नाही, ते होईल, पण सध्या तरी तुम्ही मॅन ऑफ द फॅमिली आहात. म्हणजे अहो, कुहू स्कूल बस मध्ये ना चढेपर्यंत सारखं तुमच्याबद्दल बोलत होती. का, काय काय स्पेशल? काही नाही हो, काल त्या तिच्या मैत्रिणीकडे सोनू होती, तिच्याकडे खेळायला गेली होती ना, तर लेगोने खेळली. त्यामुळे आता तिने हट्ट पकडलाय मला तो गेमच हवाय म्हणून. ते लेगो प्रकार जाम महाग असतो बाबा. बापरे. हो, तुमच्या ह्या वर्कआउट मध्ये धावण्याबरोबर वेट लिफ्टिंग पण होतं का? म्हणजे येतं का? असं का विचारते?
नाही म्हणजे वेटलिफ्टिंग करू शकतो का ग? अहो चला ना लवकर, या पिशव्या उचलून ना माझ्या हाताला रग लागली. चला लवकर. तुम्ही ओ पण ना. थांब 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 थांब, विसरलोच यार या सगळ्याकडे. थांब. अरे काय करतो म्हणजे, तुझे पायी दुखत असतील ना, म्हणून म्हटलं असंच नेऊया तुला घरी. अहो सोडा खालती, लोक बघतायत. अगं बघू दे, माझ्या बायकोला उचललंय मी. काय सोडा. अरे त्याच्यात काय, असंच जायचं घरपर्यंत. हसते हसते कट जाए रस्ते जिंदगी. तू नाश्ता करणार आहेस की विद्युत बरोबर काही खाऊन आलीस बाहेर? नको नाश्ता, मला भूक नाहीये. संजू कसं आहे? ठीक आहे, उतरलाय ताप त्याचा आता. बरं असणारच. काल रात्रभर त्याच्या उशाशी बसून होतीस ना. आई जवळ असली की मुलाला लगेच बरं वाटतं. आजी ऐक ना, आज ना पातेलाभर सरबत करून फ्रीज मध्ये ठेव, कारण ना खूप बायका येणार आहेत. अरे बापरे, म्हणजे आज खूप गर्दी होणार वाटतं. खूप, कारण ना त्या किटी पार्टीच्या ना ग्रुपनेच पूर्ण बुकिंग केलं आणि त्या खूप मोठा ग्रुप आहे तो, खूप बायका येणार आहेत. चांगले, त्यांच्याशी गप्पा मारताना माझा पण वेळ जातो. अगं तुझ्या गप्पा होतील, पण मला अजिबात वेळ नसणार आहे, कारण ना ते कॉलेजची असाइनमेंट द्यायला पण मला जायचं. तर मला ना कळतच नाही हे कसं करणार आहे मी सगळं. हॅलो, हो मयुरी वाघमारे बोलते. ऐका ना, ती डिलिव्हरी उद्या होऊ शकते का? ऍक्च्युली ना भरपूर बुकिंग आहे आज. बरं मग तुम्ही होम डिलिव्हरी वगैरे देता का? नाही. ठीक आहे, मला थोडा विचार करावा लागेल. मी तुम्हाला ना कळवते, कारण आज तरी शक्य नाहीये. मी तुम्हाला कॉल करून कळवते. ओके. मयू इकडे. काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? डिलिव्हरी घेण्याचा प्रॉब्लेम आहे, कॉलेजला जायचंय हा प्रॉब्लेम आहे, का बुकिंग्स जास्त येत आहेत हा प्रॉब्लेम आहे? सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आहेत ना, हा प्रॉब्लेम आहे. मी आज सुट्टी घेतली, मी घरीच आहे. तुला जर काही मदत हवी असेल तर मी करते. काय आणायचंय? नाही नको, मी करेन काहीतरी मॅनेज. अगं काय नाही नको, तुला काय खुपतं का ग? मी तुला कधी विचारलं तर? साधी गोष्ट आहे ना, आणू शकते मी, करू शकते तुला मदत आज, म्हणून विचारतीये. अगं तुझ्यावर कामाचं लोड येते ना, मग करू दे ना तिला. मयू आहे मला वेळ आज, सांग मला काय आणायचंय, आणते मी. आलेच. हे घे. तुला सहज जमलं तरच घेऊन ये, माझ्यासाठी असे खास काही एफर्ट्स करू नकोस. आणि घाई नाहीये, फक्त दुकान बंद व्हायच्या आधी घेतलंस तरी चालेल. करते मी. मॅडम ब्लो ड्राय पण करून झालेत आणि केस सेट पण झालेत. कसं वाटलं तुम्हाला हेअर वॉश आणि सेटिंग? हो नाईस, पण मला स्ट्रेट हवे होते. मी तुम्हाला स्ट्रेटनिंग पण करून देते. हां लाईट का लागत नाही? जेनी बघ ग जरा, हे स्ट्रेटनिंग ऑन नाही होते. अगं काय माहिती काय आहे, ती सारखी सारखी बंद पडते. मे बी शॉपमध्ये न्यावी लागणार. हो सॉरी मॅडम, स्ट्रेटनिंग मशीन जरा खराब झालंय. माझ्याकडे टॉंग आहे, मी तुम्हाला त्याने केस सरळ करून देऊ का स्ट्रेट म्हणजे, आणि हवं तर ब्लो ड्राय परत एकदा करून देते. पण त्याला फार वेळ जाईल ना. मॅडम तुम्ही ना नाराज नका हो. हे बघा, तुम्हाला पार्टीला जसा लुक हवाय ना अगदी तसाच करून देते मी. आणि तुम्ही उद्या पार्लरमध्ये या, तुम्हाला ना मी कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिस देईन. ते बघूया. लगेच थोडा वेळ. अश्विनी, माझं हे काम झालं ना की मी शॉपमध्ये जाते आणि स्ट्रेटनिंग मशीन रिपेअरिंग करून घेऊन येते.
थोडा वेळ जरा फक्त गरम होऊ देत झालंच. माझं पार्लर आता नीट सेट झालंय, रिस्पॉन्स पण खूप चांगला मिळतो, पण तरीही काहीतरी छोटे छोटे प्रॉब्लेम्स येतातच. आणि माझी मयू तर अजून नवीन आहे, तिला असे प्रॉब्लेम झाले तर ती काय करेल. किती सॉफ्ट आहे ग तुझा हात. खरंच कम्प्युटरकडे बघून बघून नुसती डोळ्यांची आग होत होती, पण आता रिलॅक्स वाटते बरं का. थँक्यू. बरं झालं मी इकडे आले ते. पूर्वी मी तुझ्या आईकडेच सर्व्हिस घ्यायची. पूर्वी अश्विनी खूप छान काम करायची, पण आजकाल वेळ कुठे असतो तिला. तिचं लक्षच नसतं कामाकडे आणि पार्लरकडे. सेलिब्रिटी झाली आहे ना आता ती. मी डोकं चेपून देऊ का तुमचं? हो दे ना, मला काय सेवा करून घ्यायला छानच वाटणार. पण मला काय वाटतं, त्या पार्लरचं नाव आता जेनिफर ब्युटी पार्लर ठेवायला पाहिजे. 4 वेळा गेले मी, जेनिफरनीच सर्व्हिस दिली मला. ते काय, आईला बाहेरच्या ऑर्डर्स पण असतात ना, म्हणून ती बिझी असते. खरंच. आणि काय ते आता रील्स वगैरे पण बनवते ना, पण काही म्हण पूर्वीसारखी क्वालिटीच नाही. म्हणजे नक्की तुम्ही कोणत्या सर्व्हिसची क्वालिटी नाही असं म्हणताय? तसं फारसं आठवत नाही मला. कधी गेलेलात लास्ट? फारसं जाणं होत नाही ग माझं. मग पुन्हा एकदा ना वेळ काढून नक्की जा. तुम्हाला अश्विनी ब्युटी पार्लर सुद्धा आवडेल. काय माहितीये, आई सेलिब्रिटी झालेली असो किंवा नसो, तिचे वर्क एथिक्स इतके चांगले आहेत ना. ती बिझी असते म्हणून नसते पार्लरमध्ये, मान्य मला, पण कसं आहे, आई कधीच कामात हलगर्जीपणा किंवा कामचुकारपणा करत नाही. चांगलं वाटतंय ना? खूप. किती झाले? 400. अगं मला ते टॅन काढायचं पॅक हवं होतं, प्लीज देशील मला? ते नाहीये माझ्याकडे. पण ही त्या अश्विनी पार्लरचीच ब्रांच आहे ना? हो, ही अश्विनी ब्युटी पार्लरचीच ब्रांच आहे. पण ते काय झालं माहितीये का, त्या प्रोडक्टला खूप डिमांड आहे ना बाहेर, तर ते लगेच संपून गेला स्टॉक. एक काम करा, तुमचा नंबर द्या मला, म्हणजे जसे ते पॅक येतील ना, मी तुम्हाला लगेच कळवते. ओके, या परत. हा, बाय. आता कोणत्याही परिस्थितीत आईकडून मला ती पेस्ट आणावीच लागेल, किंवा ती तयार कशी करतात याची तरी रेसिपी मिळवावी लागेल. बोलणार आहे. संजू कसा आहे? नाही, तेच सांगायला फोन केला. संजूला आता बरं वाटतंय. थँक गॉड, खूप बरं झालं रे. ऍक्च्युली तू गेल्यानंतर तो लगेच उठला, तुला विचारत होता. शिल्पी, काल आपल्यात जे झालं, मला खरंच याच्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये, आणि मला या गोष्टीबद्दल गिल्ट पण घेऊन नाही बसायचंय. जे झालं ते झालं. खरंच तू पण मला ना सॉरी बिरी म्हणण्याची काही गरज नाहीये विद्युत. इट्स ओके. शिल्पी पण विद्युत, मी एका कामात आहे, मी बोलते नंतर. काय ग, इकडे कुठे? इकडेच का? तुला काही प्रॉब्लेम आहे? अगं, आमची मयुरी आहे ना, तर तिच्या पार्लरसाठी हे बघ एवढं सगळं सामान खरेदी केलं आता. तुला खरं सांगू का, काय झालंय माहितीये, इतकी गर्दी झालीये, इतकी लोक येत आहेत की आता घरात कुठे बसवायचं या बायकांना असा प्रश्न पडलाय. अगो, नाईस, गुड फॉर हर. येस, ऑफकोर्स गुड फॉर हर. सो तिला वेळच नाहीये ना, बिझी आहे ती खूप. सो तिच्या वतीने मी आले शॉपिंग करायला. कर, तू तिला मदत कर, पण ह्याची पण काळजी घे की दुसऱ्यांसाठी खणलेल्या खड्ड्यात आपण स्वतःच पडणार नाहीत. ओके, बाय. ओके, जेनी ग जेनी,
तू कितीही दाखवलंस तुला फरक पडत नाहीये, तरी पण मला माहितीये तुला फरक पडलाय. कारण मला जे साध्य करायचं ते मी बरोबर साध्य केलेलं आहे. जेनी, जे जे सामान लागणार आहे ना त्याची सगळी लिस्ट काढली आहे मी. आत येऊ का मी? हो या ना. तुम्ही जेनिफर ना? हो मीच. बोला ना. मला ना ते टॅनिंगचं पॅक हवं होतं, आहे का अवेलेबल? तुम्ही आधी आलेलात का आमच्या पार्लरला? हो. नाही म्हणजे माझी मैत्रीण येऊन गेली होती, तिने सांगितलं मला. देताय ना पॅक? मी देते. हा घ्या पॅक. किती झाले याचे? थांबा मी बिल बनवून देते. हा असाच घेऊन जा हा पॅक. असाच? हो. काय? अश्विनी, आता ना आपण ही स्कीम बंद केली पाहिजे. त्यांच्याकडनं पैसे घ्यायला हवेत. पुढच्या वेळेला करूया का? मी आता बोलून बसले. हॅलो हॅलो हॅलो. हा मी नंतर फोन करते. थँक्यू. हा थँक्यू. एक मिनिट. हा पॅक ना घरगुती पद्धतीने बनवता येतो. तुम्हाला त्याची प्रोसिजर हवी आहे का? प्रोसिजर? तुम्ही लिहून घेता का? चालेल. तुमच्याकडे पेन आहे का? आहे माझ्याकडे. अश्विनी, ऑलरेडी मयुरी तिकडे शिल्पी बरोबर बिझनेस वाढवते आणि इथले सगळे कस्टमर तिकडे जात आहेत. शांत हो जरा. हां तू त्यांच्याकडे. हां घेताय ना लिहून? हां. कोरफड, हळद आणि मध हे तिन्ही घटक यात लागतील. हां आणि हो आपल्या घरात म्हणजे तुमच्या घरात कोरफड असेलच ना? हां मग त्या कोरफडीचा ताजा गर काढून घ्यायचा आणि नसेल तर मार्केटमध्ये प्रिझर्वेटिव्ह नसलेली कोरफड मिळते. हां आणि 3:2:1 असं प्रमाण घ्यायचं. लिहून घ्या नीट. अगं तू तर त्यांना सगळंच सांगितलंस. अशाने तू बिझनेसची वाट लावशील. मी आले. तू त्यांचा पॅक बघ सुकत आला. अश्विनी, मयुरी, मयुरी, अश्विनी, अश्विनी, ती मयुरी होती म्हणजे तुला आधीच माहित होतं? जेनी ती मयू होती म्हणूनच मी तिला पॅकची रेसिपी दिली. अश्विनी, तू आज हाईट केली आहेस. अगं तू रिअल कस्टमरला जरी ही प्रोसिजर दिली असतीस ना तर परवडलं असतं, पण तू मयुरीला दिलीस. अगं ती ते पॅक्स विकणार. विकू देत ना. मग हे असं करण्यामुळे जर तिचं पार्लर मोठं होणार असेल तर चांगलंच आहे ना तिच्यासाठी. आणि एक आई म्हणून तिला जी काही मदत लागेल ती करणं माझं कर्तव्य आहे. जेनी, मला माहिती आहे ती आता जे काही करते तो सगळा मूर्खपणा आहे, पण म्हणून मी तिच्यासारखं नाही ना वागू शकत. अश्विनी, बिझनेस बिझनेस असतो आणि आपण दोघींनी मिळून एक स्वप्न पाहिलंय की अश्विनी ब्युटी पार्लर हा ब्रँड खूप मोठा करायचा. आणि त्यासाठी मी सगळ्या ऑपॉर्च्युनिटी सोडून आज तुझ्यासोबत काम करते आहे. आणि तू आपल्या बिझनेसच्या सगळ्या सिक्रेट अशा आपल्या कॉम्पिटिटरला देणार आहेस का? नो अश्विनी, इट इज नॉट गुड फॉर अवर बिझनेस. सॉरी जेनी, मला खरंच पटतंय तू काय म्हणतेस ते, पण
मग ही माझी मुलगी आहे ग. अश्विनी, ती तुझी मुलगी आहे, पण घरी तू जेव्हा इथे पार्लरमध्ये येतेस ना, तेव्हा तू ह्या पार्लरची ओनर आहेस. हा बिझनेस तुझा आहे. तू हे सगळं जे काही बोलतेस ते मला कळतंय. एक आई म्हणून तुझा कन्सर्न कळतोय मला. हे बघ अश्विनी, आता तुला निर्णय घ्यायचा आहे की तुला एक आई म्हणून राहायचंय की एक बिझनेस वुमन म्हणून राहायचंय. ठीक आहे, तू ठरव. ओके जेनी